हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांना नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत की मी डेली हॉस्पिटलला जाण्यासाठी कशी रेडी होते ते. तर चला तर मग बघूयात. तर पहिलं तर मी हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल आहे ते यूज करते डेली. कंटिन्युअसली मी तेच यूज करते ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून. छानपैकी त्याला मसाज करून घ्यायचं. आणि कुठलीही गोष्ट आपण फेसवरती अप्लाय करतो ना, तर त्याला छानपैकी त्याला आपण स्वतः पॅम्पर करून ती गोष्ट आपण फेसवरती अप्लाय करायची असते. तर अशा पद्धतीने हे मी फर्स्ट जे आहे ते पतंजलीचा ॲलोवेरा जेल यूज केला आहे ॲज अ मॉइश्चरायझर. त्यानंतर मग मी हे नायासिनामाइडचं 10% नायासिनामाइडचं सिरम आहे, पिलग्रिमचं आहे, हे यूज करते. कुठलंही आपण फेसवरती कुठलाही प्रोडक्ट अप्लाय करण्याआधी आपल्याला त्याबद्दल नॉलेज हवं. तर अशा पद्धतीने मी हे फर्स्ट टाइमच यूज करते सिरम वगैरे, पण मला त्याचा रिझल्ट छान आला आहे. सो त्यामुळे मी ते यूज करते. मला कुठलाही साईड इफेक्ट्स वगैरे झालेले नाही आहेत. गेले 5 दिवस मी हे सिरम यूज करते फॉर ॲक्ने. असं टॅप टॅप करायचं, छान वाटतं. पॅम्पर करायचं. फॉर एक्झाम्पल आपल्या स्किनला आपण पॅम्पर केलं पाहिजे. जितका आपण पॅम्पर करू तितकी ती ग्लो करते. ठीक आहे. तर आता आपण हे जे वावचं सनस्क्रीन आहे ते यूज करणार आहोत. सनस्क्रीन लावणं हे खरंच खूप जास्त गरजेचं आहे. कारण की आता सध्या बाहेर तुम्ही बघताय किती प्रकारचं जास्त हेवी ऊन आहे. म्हणजे खूप जास्त ऊन पडतंय आणि मध्येच पाऊसही पडतोय. सो सनस्क्रीन हे आपल्या स्किनला ना, म्हणजे कुठले पण UV रेज असतात बाहेर प्रोटेक्ट करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सनस्क्रीन यूज करू शकता. तर हे मी ना वावचं सनस्क्रीन यूज करते. ॲलो प्लस ग्लुटाथिओन आहे. हे खरंच खूप जास्त मला याचा बेनिफिट झालाय. आणि याच्यामध्ये UVA प्लस UVB रेज आहे, प्लस ब्लू लाईट्स आहे, आणि SPF 55 आहे, PA++ आहे. सो त्यामुळे हे खरंच खूप छान आहे. तुम्ही बघू शकता की मी फक्त हे 3च गोष्टी अप्लाय केल्या तरी स्किन माझी बघा कशी ग्लो करते ते. तर आता आपण ही स्पिन्स पावडर आहे जी मी डेली यूज करते ती आपण लावणार आहोत. तर आता आपण ही स्पिन्स पावडर जी आहे ती फेसवरती अप्लाय करणार आहोत. मी तर अशा पद्धतीनेच पावडर अप्लाय करते फेसवरती. कुठलीही पावडर असू द्या. जनरली मी हीच पावडर यूज करते स्पिन्सची, कारण माझ्या स्किन टोनला ती छान सूट होते आणि परफेक्ट बसते ती स्किनवरती. तर आता हे जे आहे हा स्पंज आहे तो मी यूज करते. तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय. मी जास्त काही अप्लाय नाही करत. ॲक्च्युली मी पहिलं तर फक्त हे जे आहे ना पतंजलीचं ॲलोवेरा जेल तेच यूज करायचे. बट आता थोडंफार स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे म्हणून मग मी हे सिरम मागवलं. कारण हे माझ्या फेसवरती जे ॲक्ने स्पॉट्स आहेत ना त्यासाठी मी खास सिरम मागवलं आणि ते सिरम मी आता कंटिन्यू करते. आणि उन्हाळा प्रचंड आहे. सो त्यामुळं मग मी सनस्क्रीन लावायचं ठरवलं आहे. ह्या वर्षीपासूनच हे सगळ्या गोष्टी मी यूज करते. तर त्यानंतर ना मग मी हे जे आहे माझं फेवरेट म्हणजे फेवरेट लिपस्टिक आहे. तर ही तुटली आहे ॲक्च्युली, पण मला ही खूपच आवडते.
तुम्ही बघू शकता की किती छान असा लुक देते ही लिपस्टिक. ॲक्च्युली मी फॅन बंद केला आहे, त्यामुळे मला खूप जास्त गरम होतं आहे, कारण की माझ्याकडे माईक नाही आहे आणि बाजूचा आवाज येतो, त्यामुळे व्हिडिओ खूप खराब होतो. तर अशा पद्धतीने आता मी अप्लाय करते. अत्तर म्हणा तुम्ही, अत्तर. हे जे मी अत्तर इथे यूज केलं, त्यानंतर मग आता मी हेअर्सकडे जाणार आहे. तर हेअरसाठी असं काही वेगळं माझी हेअरस्टाईल नसते, कारण की लॅबला गेल्यावरती तर हेअर्स माझे टायच केलेले असतात वरती, सो त्यामुळे त्यानंतर हे माझं मनी मॅग्नेट ब्रेसलेट, हे वॉच, त्यानंतर हे कडं जे माझ्या नवरोबाने मला दिलं आहे. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.